बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय। गोपाल श्री कृष्ण भगवान की जय। सच्चिदानंद रोहिदास भगवान की जय। सब संतन की जय। आत्मरूप गणेशु केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू चरण सद्गुरूचे ते नमस्कार। आता गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा श्री गुरु साक्षात परब्रह्मेन तस्मेन श्री गुरुरे नमः। तर आजचा आपला पाठ 13वा आहे दादा का 14वा? 14वा पाठ आहे। आपली काल प्रक्रिया 5वी झाली आणि त्या प्रक्रियेमध्ये अशा रीतीने कर्त्या भोक्त्यांच्या प्रक्रियेचे निरूपण केल्यानंतर पुढे दुसऱ्या प्रकारचे आकाशादी पंचमहाभूतापैकी प्रत्येकाची 5-5 तत्वे गुरु सांगतात। तर प्रक्रिया 6वी आहे गुरु आकाशाची अंतकरण व्यान श्रोत्र वाचा शब्द अशी 5 तत्वे आहेत। आकाशाचे तत्व आता हे का अभ्यास करायचा, कशासाठी अभ्यास करायचा, तर आपल्याला हे कळलं पाहिजे की आपल्या शरीरामध्ये कोण कार्यरत आहे, कोणामुळं कर्म घडतं, हे जर आपल्याला नाही ध्यानात आलं तर मग त्याच्यामुळं आपण म्हणतो ना की मी करतो म्हणून। मग आपल्या जर ध्यानात आलं की प्रत्येक कर्म आपले जी 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय अंतकरण पंचक विषय पंचक याच्यामुळं यांच्या दैवतेमुळं कार्य होतं, पण आपल्याला असं वाटतं की आपण मीच करतो असं वाटतं आपल्याला, कारण मी हा द्रष्टा असतो, साक्षी असतो, आत्मा असतो। तर आपण स्वतःहून काहीच करत नाहीत। आपल्या शरीरामध्ये हे मशिनरी आहे, ती मशिनरी ईश्वरानं बनवलेली मशिनरी आहे आणि ते प्रत्येक म्हणजे ज्ञानेंद्रिय पंचक अंतकरण पंचक कर्मेंद्रिय पंचक आणि त्यांची दैवतं आणि त्यांचे विषय यांच्याकडून ते कार्य करून घेतलं जातं। तर मग आता हे आकाशाची अंतकरण व्यान श्रोत्र वाचा आणि शब्द अशी 5 तत्वे आहेत। तर शिष्यानं प्रश्न केलेला आहे की अंतकरणादी तत्वे आकाशाची आहेत असे आपण म्हटले, ती आकाशाची असण्याचे कारण काय? आता हे अंतकरण व्यान श्रोत्र वाचा आणि शब्द ही अंतकरणाची कशी आकाशाचे कसे काय तत्व आहेत असं शिष्यानं प्रश्न केलेला आहे। गुरु म्हणतात स्फुरणरूप अंतकरण आकाशापासून उत्पन्न होते। हे अंतकरण जे आहे ते आकाशापासूनच निर्माण झालेलं आहे। आकाश म्हणजे रिकामी जागा। आता या आपण बसलेलो आहोत या घरामध्ये जे रिकामी जागा आहे त्याला आकाश असं म्हटलं जातं आणि तेच आकाश आपल्या अंतकरणामध्ये सुद्धा असतं आणि त्या आकाशापासून अंतकरणाची उत्पत्ती होते, त्यातच लय पावते, म्हणून ते आकाशाचे आहे। व्यान सर्व अंगात आकाशाप्रमाणे सर्वव्यापी असतो म्हणून आकाशाचा आहे। श्रोत्रेंद्रिय आकाशाचा गुण जो शब्द तो ऐकते म्हणून आकाशाचे आहे। वागेंद्रिय आकाशाचा गुण जो शब्द त्याचा उच्चार करते म्हणून आकाशाचे आहे। शब्द आकाशाचा गुण आहे हे तर प्रसिद्धच आहे। तर अशा पद्धतीनं हे जे आकाशापासून कसे तत्व बनले त्याचे कोणते भाग एकूणमाकात कसे मिसळले त्या आपल्याला अपंचीकृत आणि पंचीकृत याच्यामध्ये आपला अभ्यास झालेलाच आहे पाठीमागं। तर याचे आपण साक्षी आहोत, द्रष्टा आहोत। तर हे साक्षी द्रष्ट्याला महत्त्व आहे, कारण आपण साक्षी आहोत, आपण साक्षी आत्मा आहोत। तर वायूची म्हणले मन समान त्वचा पाणी आणि स्पर्श ही 5 तत्वे वायूची आहेत। शिष्य म्हणतो ही 5 तत्वे वायूचीच असण्याचे कारण काय बरे, म्हणजे वायूची आपण कशावरून समजावं असं म्हणतात, प्रश्न केलेला आहे शिष्यानं। तर गुरु म्हणतात मन वायूप्रमाणे चंचल आहे म्हणून वायूचे समजावे। समान स्वतः वायुरूप आहे। समान म्हणजे समान वायू हे वायूचं नाव आहे समान आणि त्याचं राहण्याचं ठिकाण आहे आपली बिंबीच्या ठिकाणी हा समान नावाचा वायू राहतो आणि तो आपल्या शरीरामध्ये कार्य करतो। त्वगेंद्रिय म्हणजे त्वचा इंद्रिय वायूचा गुण जो स्पर्श त्या जाणते म्हणून ते वायूचे आहे। हस्तेंद्रियापासून वायूचा
गुण जो स्पर्श तो होतो म्हणून हे वायूचे आहे. स्पर्श तर वायूचा गुण आहेच आणि आपण या सर्वांचे साक्षी आत्मा कुटस्थ आहोत. आपल्याला हे कळतंय की नाही? अभ्यासाने का होईना कळतंय की नाही? स्थूल देह आपल्याला कळतोय, सूक्ष्म देह आपल्याला कळतोय, इंद्रिय आपल्याला कळतात, अंतःकरणाचं अंतःकरण पंचक कळत आहे, ज्ञानेंद्रिय पंचक कळत आहे, आपल्याला कर्मेंद्रिय पंचक कळत आहे आणि शब्द स्पर्श रूप रसगंध हेही आपल्याला कळत आहे. तर याच्यावरून आपण याचे द्रष्टा आहोत, साक्षी आहोत. मग तेजाची म्हणले बुद्धी उदान चक्षु पादानी रूप ही 5 तत्वे आहेत. शिष्य म्हणतो ही 5 तत्वे असण्याचे कारण काय ते कृपा करून सांगावे. आता हे तुम्ही म्हणता हे अभ्यास कशासाठी? तर आपण याचे साक्षी कसे आहोत? मग सूक्ष्म देहाचे आपण साक्षी कसे आहोत हे कळण्यासाठी आपल्याला हे अभ्यास आहे आणि ते आपल्याला पाहावं लागतं. म्हणजे आपल्याला कळतं की याच्यापेक्षा आपण वेगळे आहोत. दृश्यापेक्षा आपण वेगळे म्हणजे साक्षी द्रष्टा पाहणारा दृश्यापेक्षा वेगळा असतो. दृश्य म्हणजे समोर दिसणारी वस्तू किंवा आपल्याला कळणारी वस्तू. अनुमानानं का होईना पण आपल्याला कळते की नाही? मग ते कळणे, समजणे, दिसणे दृश्य वस्तू आणि ती दृश्य वस्तू म्हणजे आपण नसतो. दृश्याला द्रष्टा हा पाहणारा असतो. मग द्रष्टा आणि साक्षी हा वेगळा असतो. मग आपण द्रष्टा आणि साक्षी आहोत. तर म्हणून गुरु म्हणतात की बुद्धी स्वयंप्रकाश तेजोमय आहे म्हणून तेजाची आहे. उदान वायू कंठात अन्न जलाचे विभाग करून त्या जठराग्नीकडे पोहोचवितो. म्हणजे शरीरामध्ये या आता आपल्या याच्यामध्ये डॉक्टर असतात आहे की नाही? आपल्याला आजार झाला तर आपण काय करतो? डॉक्टरकडे जातो. आपल्या पार्टला कुठं काय झालं, आपल्याला कुठं आजार झाला त्याचं आजाराचं निदान करून त्यावर औषधोपचार केला जातो. परंतु साधू संताकडं अंतःकरणाचं ऑपरेशन करायचं साधन आहे. इथले डॉक्टर MD असतील, तज्ज्ञ असतील, प्रत्येक विषयामध्ये तज्ज्ञ असून ते आपल्या शरीराला जर काही आजार झाला तर ते दुरुस्त करतात. परंतु साधू संत महात्म्याने अंतःकरणाचं ऑपरेशन केलं, अंतःकरणाचं. आणि अंतःकरणाचं ऑपरेशन जर केलं तर आपल्याला कळतं की आपण साक्षी द्रष्टा कुटस्थ कसे आहोत ते. आणि मग साक्षीला जन्म मरण वगैरे काहीच नसतं. साक्षी आत्मा कुटस्थ ह्याला जन्म मरण नाही. म्हणजेच आम्हाला जन्म मरण नाही, तुमच्या आमच्या देहाला जन्म मरण आहे. आणि देह हे साधन आहे. साधना आपण बघा, आपण घर बांधलेलं असतं ते 100 वर्ष राहतं असं आपल्याला आहे की नाही? त्याचं लिमिट आहे 100 वर्षापर्यंत ते घर राहतं, त्यानंतर पाडून ते बांधावं लागतं. तसं ईश्वरानं आपल्याला मनुष्याला 100 वर्षाचं आयुष्य दिलेलं आहे आणि त्यातमध्ये आपल्याला मग कोणाचं 60, 70, 80, 90 काय जे असेल ते आणि तेवढा आयुष्य असतं. तर साधू संत हे अंतःकरणाचं ऑपरेशन करून आपल्याला मुक्त करून टाकतात. आपल्या पाठीमागं लागलेला जो रोग आहे की मी खरा आहे आणि माझे खरे आहेत असं जे आपल्याला वाटतं की मग आता मनुष्य देहालाच मी म्हणतो. देहाला मी म्हणणं हेच पातक आहे. देहाला मी म्हणणं हेच खोटं बोलणं आहे. कारण देह कोणाचा आहे? तर देह पंचमहाभूताचा आहे. पंचमहाभूतांचा देह असताना आपण काय म्हणतो की देह माझा आहे, देह मी आहे, अशा पद्धतीचा प्रत्येक जीव असा म्हणतो आणि मग आपण बंधनामध्ये पडतो. म्हणून त्यांनी सांगितलंय की बुद्धी स्वयंप्रकाश तेजमय आहे म्हणून तेजाची आहे. उदान वायू कंठात अन्न जलाची विभाग करून त्या जठराग्नीकडे पोहोचितो म्हणून तेजाचा आहे. पादेंद्रियात विशेष उष्णता असते व तेजांचे गुणजे रूप त्यास बघण्यासाठी ते बुद्धीस किंवा चक्षुस घेऊन जाते म्हणून ते तेजाचे आहे. रूप तर तेजाचा गुण आहेच आहे. अशा रीतीने 5 तत्वे तेजांचे आहेत. तुम्ही आम्ही ह्या सर्वांचे साक्षी आहोत. हे सगळं वर्णन करून आपल्याला शेवटी काय सांगतात की तुम्ही आम्ही साक्षी आहोत. कारण आपल्याला कळतं हे गोष्ट. जी गोष्ट कळते ती गोष्टच वेगळी असते, म्हणजे आपल्यापेक्षा वेगळी असते. म्हणून असणार आपण काय आहोत तर साक्षी आहोत. साक्षी आहोत कसे साक्षी आहोत हे कळण्यासाठी आपल्याला हे सूक्ष्म देहाचे आपण कसे साक्षी आहोत ते आपल्याला सांगतात. आता आपाचं काय म्हणले? आप म्हणजे पाणी. तर तुम्हाला त्या दिवशी द्रष्टांत सांगितलं होतं की आप म्हणलं की आपण काय म्हणणार? आप्पा, मामा, तात्या आहे की नाही? आप शब्द आहे त्याला पाणी. आप म्हणजे पाणी. हे संस्कृतमधला शब्द आहे. संस्कृताची भाषा असते. संस्कृत ही देवभाषा आहे.
तर आप म्हणजे पाणी, तर हे आपाचे म्हणजे पाण्याचे चित्त, प्राण, जिव्हा, शिश्न आणि रस ही 5 तत्वे आहेत. म्हणजे हे पाठीमागं तुम्हाला सांगितलं होतं की अर्धा भाग आपल्याकडं ठेवून प्रत्येकानं 1/4 भाग प्रत्येकाला दिला आणि अशा पद्धतीनं मिक्सिंग होऊन हे शरीर बनलेलं आहे. तर शिष्य म्हणतो ही 5 तत्वे जलाचे आहे ते कशावरून समजायचे. गुरु म्हणतात चित्त हे जलाप्रमाणे द्रवीभूत होते म्हणून जलाचे आहे. चित्त द्रवत म्हणजे आता माणूस म्हणतो ना की ह्यांचं अंतकरण किती म्हणजे चित्त जलाप्रमाणे द्रवीभूत होते म्हणून जलाचे आहे. प्राणवायू जलाशिवाय राहू शकत नाही. प्राणवायू जलाशिवाय म्हणजे पाण्याशिवाय राहू शकत नाही म्हणून जलाचा आहे. म्हणजे तसेच जलमय प्राण आहे असे श्रुतीतही सांगितलेले आहे. जर आपल्याला पाणी नसेल तर अन्न पाणी नसेल तर आपला प्राण कासावीस होतो. म्हणजे अन्न पाणी आपल्याला लागत नाही, प्राणाला लागतं. आपण म्हणतो आम्ही खातो, आहे की नाही, आम्हाला खायला पाहिजे, आम्हाला प्यायला पाहिजे वगैरे आपण असं म्हणतो. पण आपण खात पित नाही तर आपल्यातला जो प्राण असतो त्या प्राणाला खायला प्यायला लागतं आणि त्याच्याशिवाय प्राण राहूच शकत नाही. आता हे प्राणाचं कार्य आहे. आपण म्हणतो आम्हाला खायला लागतं, असं काही नाही, आपण खातच नाहीत. म्हणजे आपण साक्षी आत्मा जो आहे त्याला खाण्यापिण्याची गरज, त्याच्यावर हे सर्व बनलेलं आहे. आणि हे निर्माण केलेलं जे आहे ते ईश्वरानं निर्माण केलेलं आहे. ही सृष्टी ईश्वराची आहे. देहसुद्धा निर्माण आपल्याला करता येत नाही, तो ईश्वराला, त्या ईश्वराचीच निर्मिती आहे. तर श्रुतीत असंही सांगितलेलं आहे म्हणून जीवेंद्रिय जलाचा गुण जो रस त्याचे ग्रहण करते व सर्व काल ओले असते म्हणून ते जलाचे आहे. आता जीभ आपली हमेशा ओली असते बघा, कारण जीभ कधीच कोरडी पडत नाही, ओली असते म्हणून ती जलाची आहे. शिश्नेंद्रिय मूत्ररूप जलांचा त्याग करते म्हणून जलाचे आहे. रस हा जलाचा गुण आहे हे तर प्रसिद्धच आहे आणि हे सर्व आम्हाला कळतात. हे आता आपल्याला कळतंय की नाही, अंतकरण कळतंय. माझ्या अंतकरणाला लागायसारखं ते बोलले असं आपण म्हणतो की नाही. अंतकरण आपण पाहिलं नाही पण असं म्हणतो की नाही आपण की अंतकरणाला बोलल्यासारखं बोलले. कोणी म्हणतं मला चांगले बोलले किंवा कोणी म्हणतं मला वाईट बोलले, म्हणजे माझ्या अंतकरणाला लागलं किंवा माझ्या अंतकरणाला चांगलं वाटलं. तर हे अशा पद्धतीचं गुरुंनी सांगितलं. तर याचे आपण काय आहोत, तर हे याचे आपण साक्षी आहोत. साक्षी म्हणजे आपल्याला कळतं, हे द्रष्टा आहोत, द्रष्टा आहेत आपण या सर्व वस्तूंचे. मग द्रष्टा हा वेगळा असतो हे विसरू नका. पृथ्वीची अहंकार, आपान, घ्राण, गुदानी, गंध ही 5 तत्वे आहेत. शिष्यानं सांगितलं की ही 5 तत्वे पृथ्वीचीच आहेत. हे कशावरून, तर गुरु म्हणतात अहंकार पृथ्वीप्रमाणे फार मोठा आणि जड आहे. मनुष्याला अहंकार उत्पन्न होतो की नाही, आणि अहंकार उत्पन्न होतो म्हणजे शरीरामध्ये उत्पन्न होतो आणि त्याचं दैवत आहे महादेव. मग हे महादेव जर आपल्या शरीरामध्ये कार्यरत नसन तर अहंकार उत्पन्न होणार नाही. विष्णूचं काम आहे सांभाळ करायचं, तर विष्णू आपला सांभाळ करतात आणि ब्रह्मदेव प्रजापती आहे, तो उत्पत्ती करतो. ब्रह्म, विष्णू आणि महेश आपल्याला देवांचं पिंडी ते ब्रह्मांडी आपल्या शरीरामध्ये पूर्ण ब्रह्म, विष्णू, महेश. आणि त्याच्यानंतरही मग आता हे बघा, प्रत्येक विषय कर्मेंद्रियाचे 5 दैवत, ज्ञानेंद्रियाचे 5 दैवत, अंतकरणाचे दैवत आणि असे 5चे 25 हे प्रत्येकाचे दैवत वेगवेगळे आहेत आणि तिथं ते कार्यरत असतात. आणि त्यांनी जर नाही कार्य केलं तर तेवढं कार्य होत नाही. आपण पाठीमागच्या पाठामध्ये झालेलं आहे आपलं. डोळ्याला जर दिसायचं असेल तर अग्निदेवतेनं काम केलं पाहिजे, आपलं सूर्यदेवतेनं. मग ते सूर्यदेवतेनं जर नाही काम केलं तर आपल्याला डोळे असूनही आपण आंधळे असतो. एखाद्या मनुष्याला डोळे चांगले असतात पण त्याला दिसत नाही तर त्याची सूर्यदेवता काम करत नाही. तर मग हे जसं एक दैवता वाचून एक आपलं इंद्रिय कार्य करत नाही, त्याच्यामुळं ईश्वराची निर्मिती, त्याच्यामध्ये हे सर्व दैवतन, आपल्या शरीरामध्ये ब्रह्म, विष्णू, महेश हे सर्व. आणि हे त्यालाच बघा, सत्वगुण हा विष्णू भगवंताचा आहे, रजगुण हा ब्रह्मदेवाचा आहे आणि तमगुण हा महादेवाचा आहे. तर हे 3 गुणासहित हे शरीर, मायावी शरीर,
त्या परमात्म्यानं दिलं आणि त्याला असं वाटलं की माझं जे तत्व, मी जो आत्मा हा ब्रह्मरूपानं भरून उरलेला आहे जगामध्ये, तर त्याचं ज्ञान हा जीव करून घेईल आणि मुक्तता करून घेईल. परंतु जीव स्वतः ज्ञान न करून घेता याच विषयामध्ये देहामध्ये राहून मी म्हणजे देह आणि माझे म्हणजे नातेवाईक, मी आणि माझे ही आठवण विसरले जयाचे अंतकरण, तोची संन्यासी जाण पारता निरंतर. संन्याशाची व्याख्या ही ज्याच्या अंतकरणामध्ये मी गेलं आणि ज्याचं माझं गेलं हा औरंदोष आहे. हा औरंदोष गुरु काढत असतात. त्याच्यासाठीचे श्रवण, मनन, निधिध्यासन, तत्वपदार्थ शोधन हे आपल्याला बार बार ऐकायचं कशासाठी? याचे संस्कार नाहीत आपल्याला, म्हणून हे कळण्यासाठी की आपण साक्षी आहोत, आपण द्रष्टा आहोत, आपण कुटस्थ कसे आहोत, आपण आत्मस्वरूप चैतन्य हे कसं आहोत, हे कळण्यासाठी तर अभ्यास आहे ना. म्हणून आपण हा अभ्यास करायचा आहे. तर या अहंकार पृथ्वीप्रमाणे फार मोठा आणि जड आहे म्हणून पृथ्वीचा आहे. अपान वायू पृथ्वीचा भाग जो मळ त्यास गुदद्वारातून बाहेर काढतो म्हणून पृथ्वीचा आहे. घ्राणेंद्रिय पृथ्वीचा गुण जो गंध त्यास जाणते म्हणून पृथ्वीचे आहे. गुदेंद्रिय पृथ्वीचा भाग जो मळ त्याचा त्याग करते म्हणून पृथ्वीचे आहे. गंध हा पृथ्वीचा गुण आहे हे प्रसिद्धच आहे. या रीतीने 5 भूतांच्या 25 तत्वांचा साक्षी जाणणारा तर त्यो आत्मा आपण आहोत. यासाठी जी तत्वेच ती तुम्ही नाहीत, ही जी तत्वे आपल्याला सांगितली, सूक्ष्म देहाचे हे तत्व सांगितले, ते तत्व म्हणजे आपण नाहीत. कारण जे दिसणारे जे वस्तू आहे ते आपण नसतोत. आपण पाहणारे आपण जी शक्ती आहे, आपल्याला शक्ती आपल्या असे वाटतच नाही. आपण देहाचे असं आपल्याला वाटतं, कारण देहाचे संस्कार आपल्याला अनादिकालापासून. आता आपण काय म्हणजे आजचे नाहीत, आपण सतत आपण युगानयुगे येणं आणि जाणं आपलं चालू आहे. जो मनुष्य येत असतो तो मनुष्य परत जात असतो. येणं आणि जाणं हे चालूच आहे. म्हणजे माऊली ज्ञानोबरायांची ओवी आहे, उपजे ते नाशे नासले पुनरपी दिशे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. आजचे 6 वाजलेले उद्या 6 वाजणारच आहेत. सकाळी 6 वाजले तर संध्याकाळी 6 वाजतातच. 9 वाजले तर पुन्हा 9 वाजता. म्हणजे ह्याचं जसं टायमिंग आहे घड्याळाचा, त्याप्रमाणे आपलं जाणं आणि येणं हे कंटिन्युएशनमध्ये चालू आहे. तर मग आता जन्मायचं आणि मरायचं, किती वेळा जन्म यावे किती व्हावे फजित, मनोनिया जीव भ्याला आणि शरण गेला विटूस. म्हणून असणार आपण जन्माला आलो त्यावेळेसपासून सुद्धा आतापर्यंत आपल्याला किती वेदना होतात, किती दुःख होतं, पण तेवढं आपण सहन करून जगतो की नाही. तर याची वारंवार आपल्याला जन्मायचं आणि मरायचं जे आपल्या पाठीमागं लावून आपणच घेतलं. म्हणून आपण स्वतः जोपर्यंत साक्षी आत्मा कुटस्थ आहोत हे जोपर्यंत कळणार नाही, तोपर्यंत आपली ही येरजार चुकत नाही. म्हणून येरजार जर चुकवायची असेल तर आपली पापाची आणि पुण्याची कर्म आपण संपविली पाहिजेत. आणि जे कर्म होतात ते भगवान परमात्माला अर्पण केली पाहिजे. दररोजची होणारी कर्मे, चांगली कर्मे, जी सत्वगुणाची कर्मे आहेत, ते कर्म झालेले ते भगवान परमात्माला अर्पण करायचे. निषेधाचे कर्म करायचेच नाही. आपल्या पाठामध्ये रोज सांगतोय मी की निषेधाचे म्हणजे जे करायचं नाही ते, जे खायचं नाही ते, जे प्यायचं नाही ते, जे निषेधाच्या गोष्टी आहेत तेवढे कर्म करायचेच नाहीत. सकाम कर्म करायचं नाही. आणि मग जी बाकीची राहिलेले कर्म, नित्यनिमित्ती कर्म रोजची आपण जे करतो ती कर्म करून त्या भगवान परमात्माला त्या कर्माचं फल अर्पण करायचं. आणि मग आपल्याला पाप आणि पुण्य लागत नाही. तर अशा पद्धतीनं पाप पुण्य विरहित होऊन आपल्याला, जर पापपुण्य नसेल आपल्याकडं, ती पापपुण्याची संपत्ती नसेल, पापानं मनुष्य 84च्या फेऱ्यामध्ये जातो आणि पुण्यानं तो स्वर्ग वैकुंठ कैलासादीकडे जातो. म्हणून आपल्याला काहीही नको, आपण भगवान परमात्माचं जे स्वरूप आहे ते सच्चिदानंद स्वरूप आहे, त्या स्वरूपामध्ये आपण राहू शकतो. कारण आपलं ते स्वरूपच आहे, मूळचंच स्वरूप आहे. होत नाही, आपण मूळचेच आहेत ते, पण आपल्याला फक्त माहीत नाही. ते आपल्याला सद्गुरू कळवून देतात. म्हणून प्रक्रिया 7वी आहे. ह्या सर्व याला आपण जाणणारे साक्षी आहोत. 7वी प्रक्रिया काय आहे? शिष्य म्हणतो, गुरु महाराज, पहिल्या प्रक्रियात आकाशाची तत्वे 5 अंतकरणे, वायूची तत्वे 5 प्राण, तेजाची 5 ज्ञानेंद्रिय, आपाची 5 कर्मेंद्रिय आणि पृथ्वीची 5 तत्वे विषय आहेत.
असे आपण निरूपण करून सांगितले. म्हणजे शिष्यानं प्रश्न केला की तुम्ही सांगितलात की आकाशाची 5 तत्वे, हे अंतकरण, वायूची तत्वे 5 प्राण, तेजाची 5 तत्वे, ज्ञानेंद्रिय, आपाची 5 कर्मेंद्रिय आणि पृथ्वीची 5 तत्वे विषयात असे निरूपण करून सांगितले. परंतु आता सांगितलेल्या 6व्या प्रक्रियेत पहिल्या प्रक्रियेहून काही वेगळ्या तऱ्हेचे निरूपण केले. म्हणजे ते असे. मग कशामुळे हे वेगळं सांगितलं म्हणतात? आकाशाची अंतकरण, व्यान, श्रोत्र, वाचा, शब्द ही तत्वे आहेत. वायूची मन, समान, त्वचा आणि पाणी, स्पर्श ही तत्वे आहेत. म्हणजे आता हे मिक्सिंग का केलं म्हणतोय? कसं मिक्सिंग केलं म्हणतो बघा. तेजाची बुद्धी, उदान, चक्षु, पाद आणि रूप ही तत्वे आहेत. आपाची चित्त, प्राण, जीवन, शिष्ण आणि रस ही तत्वे आहेत. पृथ्वीची अहंकार, आपान, घ्राण, गुद आणि गंध ही तत्वे आहेत. तर 2 प्रक्रियांच्या निरूपणात असा फरक पडण्याचे कारण काय बरे? मग इकडं तुम्ही वेगळं सांगितलं आणि तिकडं वेगळं असं का सांगितलं म्हणतो शिष्य? तर हे वेगळं का सांगितलं? तर पहिले पंचमहाभूत असतात आणि पंचमहाभूतापासून हे बनलेलं शरीर मग आता याच्यामध्ये मिश्रित केलेलं आहे. आता प्रत्येकानं आपापला डब्बा आणला आणि अर्धा आपल्याकडे ठेवला आणि अर्ध्याचे थोडे थोडे भाग करून जसे आपण दुसऱ्याला देतो त्याप्रमाणे ह्या पंचमहाभूतांनी अर्धा अर्धा भाग आपल्याकडे ठेवला आणि आपल्यातला एक एक भाग म्हणजे थोडा थोडा भाग, एक अष्टमांश भाग प्रत्येक भूताला दिला आणि त्याच्यामुळे हे मिश्रित शरीर असं बनलेलं आहे. तर हे मुख्यत्वे करून अपंचीकृत पंचमहाभूतांच्या 17 तत्वापासून सूक्ष्म देह उत्पन्न झालेला आहे असे वेदांताच्या प्रकरण ग्रंथात यद्यपि सांगितलेले आहे. तथापि स्थूल रीतीने भिन्न भिन्न प्रक्रियांच्या योगाने सर्व तत्वांची विस्ताराने फोड होऊन मुमुक्षूची समजूत पडावी या हेतूने या पंचीकरणाच्या सूक्ष्म देहाच्या कोष्टकात सूक्ष्म देहाच्या 25 तत्वांचे जे निरूपण केलेले आहे. मग हे कशामुळे सांगितलं तर आपल्याला स्पष्टपणे कळालं पाहिजे. आपल्याला प्रश्न पडत असतात की हे शरीरच कसं, मग ह्या शरीरातलं कार्य कसं होतं, हाताचं कार्य कसं होतं, पायाचं कसं होतं, डोळ्याचं कसं होतं, कानाचं कसं होतं. प्रत्येकाचे दैवत आहेत, प्रत्येकाला विषय आहेत. हाताचं काम काय, देणं घेणं, डोळ्याचं काम काय, पाहणे, कानाचं ऐकणे. एका इंद्रियाला एकच काम करता येतं, त्याला दुसरं काय करता येत नाही. कानानं पाहता येत नाही, डोळ्यानं ऐकता येत नाही. प्रत्येक इंद्रियाला एक एकच कार्य दिलेलं आहे आणि एक एक इंद्रिय जर गायब झालं तर आपल्याला ऐकू येत नाही. आता समजा म्हातारपणी आपले कानं काम करत नाहीत, काय म्हणे जरा मोठ्याने बोला म्हणे मला ऐकू येत नाही. डोळ्याची नजरसुद्धा कमी झालेली असते. मग जसं जसं वय होत जाईल तसं तसं इंद्रिय काय करतात, आपल्याला सोडायला लागतात. महाभारतामध्ये म्हणजे रामायणामधला विषय आहे. दशरथ महाराज परशुरामचंद्रांचे वडील, त्यांच्या त्या काळामध्ये त्यांचा एक केस पांढरा झाला होता, एक केस. तर त्यांनी सर्व राज्यकारभार सोपवून दिला. म्हणे आता काय नाही, आपलं संपलं म्हणे. आता आपले सगळे पांढरे होऊन आपण काळे करतो ते सोडून द्या, पण आपल्याला संसार सोडावा वाटत नाही, आपल्याला राज्यकारभार सोडावा वाटत नाही. आपण त्याला चिकटून राहतो. संसार आपल्याला पकडीत नाही, आपण संसाराला पकडलेला असतं. आपण मुक्तच आहेत आपण, पण आपल्याला मुक्त आहे असं वाटतच नाही. कारण मी आणि माझं हे जात नाही. मी आणि माझं जर घालवायचं असेल तर आपली ईश्वर सेवा पूर्ण होऊन ईश्वर सेवेचं फल म्हणून सद्गुरूची प्राप्ती, आणि सद्गुरू आपल्याला महावाक्याचा उपदेश म्हणजे अनुग्रह देतात. आणि मग ह्या महावाक्याच्या उपदेशानं, नामचिंतनानं, त्यालाच नामचिंतन असं म्हणतात. महावाक्याचा उपदेश जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मी कोण आहे हे कळत नाही. पाणी पिना छान के, गुरु करना पहचान के. मी कोण आणि देव कोण असा प्रश्न विचारावा म्हणले. देव तुमच्याहून भिन्न नाही हे ध्यानात घ्या. महाराज लोक कुणी काय सांगत असतील ते मला माहीत नाही, परंतु मी साधू संतांच्या मताप्रमाणे सांगतो की देव म्हणजे तुमच्या अंतःकरणामध्ये जी शक्ती आहे आणि तेच आपल्या मनाचा साक्षी कोण आहे. मन कोणाला कळतं? मन हे सुद्धा वेगळं आहे. मनापेक्षा वेगळे म्हणजे मनाचा जो साक्षी आहे तो आपण आहोत आणि तोच आत्मा आहे. मन कोणाला कळतं? अंतःकरण कोणाला कळतं? कर्मेंद्रिय कोणाला कळतात? हे आपल्या शरीरामधलं स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह, महाकारण देह हे कोणाला कळतात? हे आपल्याला कळतात.
आपल्याला कळतात म्हणजे ज्यावेळेस भगवान परमात्मानं हे शरीर निर्माण केलं आणि याच्यामध्ये ती शक्ती आहे आणि ती शक्ती बाहेर पण आहे. मग आपण ही शक्ती आपण आहोत ही आपल्याला माहीत नाही आणि म्हणून ह्या शक्तीला जन्म मरण नाही आणि ती सर्व जग भरून एकच शक्ती आहे. मायबापो ध्यानात ठेवा, ही शक्ती आपण आहोत असं ज्यावेळेस तुम्हाला मला कळेल त्यावेळेस आपल्याला जन्म नाही आणि मरण नाही. देहाला जन्म मरण असतं, वारंवार जन्मतो आणि मरतो, ते फक्त आपण त्याला पकडून ठेवल्यामुळं. आपल्याला आपली सुटत नाही मी आणि माझं. आता मी आणि माझं सोडायचं म्हणजे काही सोडायचं नाही, म्हणजे घरदार सोडायचं नाही, संसार सोडायचा नाही. आपल्या अंतःकरणाला ते ज्ञान असणं आवश्यक आहे. बाहेर जर आपण व्यवहारामध्ये गेलो तर मी आणि माझं म्हणावाच लागेल, पण आपल्या अंतःकरणाला माहिती असतं की समोरच्यांना हे ज्ञान नाही, म्हणून आपल्याला मी आणि माझं व्यवहारामध्ये म्हणावं लागल. परंतु आपल्या अंतःकरणाला माहिती असलं पाहिजे की मी या सर्व गोष्टींचा साक्षी आहे आणि समोरच्या सुद्धा परमात्मा आहे, पण त्याला त्याचं ज्ञान नाही. म्हणून ते ज्यादा प्रमाणामध्ये मी आणि माझं करतात आणि आपण मी आणि माझं जरी केलं तरी आपल्याला ज्ञान असतं. दोन्ही दिसती सारखी न वर्म जाणे तो पारकी. ज्ञानी अज्ञानी दोन्ही सारखे दिसतात. दिसायला याच्यामध्ये काही फरक होत नसतो, फरक अंतःकरणामध्ये होत असतो. याला अंतःकरणामध्ये ज्ञान असतं आणि अज्ञानाच्या अंतःकरणामध्ये ज्ञान नसतं, एवढा फरक असतो. म्हणून या पंचीकरणाचा सूक्ष्म देहाच्या कोष्टकामध्ये सूक्ष्म देहाच्या 25 तत्वांचे जे निरूपण केलेले आहे त्यात प्रत्येक भूतांची मूळची शुद्ध तत्वे, त्यातच दुसऱ्या भूतांची तत्वे मिसळल्यामुळे मिश्रित झालेली तत्वे, म्हणजे उदाहरणार्थ आकाशाची तत्वे वायू इत्यादी बाकींच्या भूताशी मिसळलेली, वायूची तत्वे आकाशादी बाकींच्या भूताशी मिसळलेली व त्याचप्रमाणे तेज आप पृथ्वी यातील प्रत्येकाची तत्वे बाकींच्या भूताशी मिसळलेल्या अशा 2 प्रकारच्या तत्वांचे निरूपण केल्यामुळे पहिल्या आणि 6व्या प्रक्रियेत असा फरक पडलेला आहे. तर त्यांनी प्रश्न केला शिष्यानं की हे असं इकडे मिक्सिंग सांगितलं वेगळं, तिकडे वेगळं सांगितलं. अहो साधी गोष्ट आहे, आपल्याला भाजी करायची असेल तर आपण भाजी बनवताना बघा कोणतं कोणतं साहित्य लागतं ते माझ्या मायांना माहिती असतं. ते काय करायचं भाजीला टाकते वेळेस, त्याला लसूण लागते, कोथिंबीर लागते, त्याला मिरच्या लागते, त्याला ओवा लागतं, जिरा लागते. म्हणजे हे जे सगळं मिसळून जर टाकलं तर होतं काय ते तुम्हाला माहिती आहे. काय होतं, त्याचा एक चविष्ट पदार्थ बनतो आणि तो आपण ते सेवन करतो. मग ते सर्व मिश्रित केलेलं हे कसं काय मिश्रित केलं? आणि असाच प्रश्न आहे शिष्याचा की मग हे सगळं याने असं का मन मिश्रित केलं की कशामुळं केलं? मग त्याचा प्रश्न आहे की आम्हाला कळावं म्हणून त्याने तसा प्रश्न केलेला आहे. तसे पंचमहाभूत आपल्याला माहिती आहेत, आप तेज वायू आकाश आणि पृथ्वी पाणी, हे जे 5 पंचमहाभूत आणि 5 पंचमहाभूतांनी एकूणमाकाला मिक्सिंग करून त्या ईश्वर परमात्म्याची लीला पहा. आपल्या शरीरामध्ये पाचीचं एकत्रीकरण केलेलं आहे. अग्नी आणि वारं एकत्र राहू शकत नाही, पाणी आणि अग्नी एकत्र राहू शकत नाही. म्हणजे आणि ते सुद्धा सर्व भगवान परमात्माने एकत्रित केलेलं आहे या शरीरामध्ये. का केलेलं आहे भगवंतानं? 84 लक्ष योनी निर्माण केल्या पण कोणीही त्याला जाणू शकलं नाही. म्हणून त्यांनी दुसरा त्यांच्याच प्रतिकृती मनुष्य निर्माण केला. म्हणून मनुष्य देहीचे निण्याने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार करपावलकोने दिला असे. फक्त मनुष्यालाच फक्त ही पदवी प्राप्त करून घेता येते की मी सच्चिदानंद आत्मा ब्रह्मरूप आहे. हे ज्ञान 84 लक्ष योनीतल्या पशुपक्ष्यांना होत नाही, म्हणून त्यांना त्यांचं जन्ममरण चुकत नाही. देवादेकांचे शरीर प्राप्त झाले तरी त्यांनाही जन्ममरण चुकत नाही. म्हणून मनुष्य देहीचे नेण्याने, म्हणजे जसं की एखादं जंक्शन स्टेशन असतं आणि त्या जंक्शन स्टेशनवर रेल्वे जंक्शन स्टेशन, मग तिथून आपल्याला कुठंही जाता येतं, तसं हे मनुष्य शरीर जंक्शन स्टेशन आहे. आपण जर परमार्थ नाही केला, म्हणजे आपण कोण आहोत हे जर नाही कळून घेतलं तर आपल्याला 84 लक्ष योनीमध्ये जावं लागतं. आपण जर पुण्याचीच कर्म केली तर आपल्याला स्वर्गाला वगैरे जाता येतं. पण मनुष्य देहामध्ये निष्काम कर्म करून भगवान परमात्मा कोण आहे हे ओळखून घेऊन सर्व जगभर तो एकच परमात्मा भरून उरलेला आहे, हे जे ज्ञान आहे, हे जे ज्ञान ज्यावेळेस होतं त्यावेळेस आपण मुक्त आहोत. आपल्याला जन्मायचं आणि मरायचं आपल्या पाठीमागं लागत नाही. म्हणून
ह्या पहिल्या आणि 6व्या प्रक्रियात असा फरक पडला आहे. वेगवेगळ्या प्रकाराने निरूपित केलेल्या तत्वात कितीही फरक पडला तरी समजावायचे आहे ते एवढेच की ही तत्वे भौतिक असल्यामुळे अनात्मरूप दृश्य आहेत. आत्मा या सर्वाहून वेगळा आहे. फक्त यांना एवढं सांगायचं, या पंचीकरणामध्ये आत्मा कसा वेगळा आणि हे देहाचं कार्य कसं वेगळं. मग देह दृश्य आहे. मग आपल्याला 4 देह आहेत. आपल्याला एकच दिसतोय पण 4 देह त्याच्यामध्ये. दिसणारा देह स्थूल देह, याच्यामध्ये असणारे सूक्ष्म देह, त्याच्यामध्ये कारण देह आणि महाकारण देह आणि त्यानंतर तुरीय अवस्था. मग हे अशा प्रकारचे देह आहेत. मग याच्या आपण काय आहोत? साक्षी आहोत, द्रष्टा आहोत. तर आपल्याला हे विसरलं नाही पाहिजे की आपण कसे साक्षी आहोत ते. म्हणून प्रक्रिया 8वी आहे. शिष्य म्हणतो सूक्ष्म देहाची ही जी 25 तत्वे आपण सांगितली ती 25च आहेत की त्याहून जास्त आहेत किंवा कमी आहेत ते सांगावे. गुरु म्हणतात वेदशास्त्रात पुष्कळ ठिकाणी 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 प्राण, मन, बुद्धी मिळून 17 तत्वांचा सूक्ष्म देह असे सांगितलेले आहे. कुठे 17 तत्वाचा सांगितला, कुठे 19 तत्वांचा सांगितला. कारण अंतकरण जर घेतलं तर मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे 4 असतात आणि त्याच्यामध्ये एक मिसळ अंतकरण तर ते 5 झाले. मग असे मिळून मग कुठे फक्त मन बुद्धी जर घेतलं तर 17 होतील, कुठे 19 होतील. तर बुद्धी ही 2 एकाच धरली गेल्यामुळे 16 तत्वे सांगितलेले आहेत. कुठं कुठं नुसतं बुद्धी घेतात. काही ठिकाणी वरील 17 तत्वात चित्त व अहंकार ही आणखी 2 तत्वे मिसळल्यामुळे एकंदर 19 तत्वे सांगितलेले आहेत. आता आपल्याला असं वाटतं की देव दिसत नाही, देव कळत नाही, मग आपण त्याला देवाला हाय कसं म्हणायचं. अहो काही गोष्टी अशाच आहेत की आपल्याला त्या कळतच नाहीत आणि ज्या कळतात त्या काही गोष्टी अनुमानानं कळतात, काही प्रत्यक्ष असतात. अनुमानानं कळणं म्हणजे एखादा मनुष्य म्हणतो तो मनुष्य लय हुशार आहे. आता हुशार आहे म्हणजे त्याला लय बुद्धी आहे. आता त्याची बुद्धी तरी आपण पाहिली आहे का? नाही. एखादा म्हणतंय मला अंतकरणाला लागलं, अंतकरण तरी पाहिलं आहे का? नाही. मग तुम्हाला मन आहे हे तरी दिसलंय का? नाही. पण म्हणतो की नाही मनुष्य माझ्या मनाला लागलं. आता तुमचं मन आम्हाला दाखवा म्हणजे आम्ही तुम्हाला म्हणू की मनाला लागलं म्हणून. बुद्धी आहे, मन आहे, अंतकरण आहे, हे सगळ्या गोष्टी दिसण्याच्या आहेत का? मग याच्याही पेक्षा भगवान परमात्मा सूक्ष्म आहे. तो कसा दिसेल आपल्या डोळ्यांना? मग आपण म्हणतो जर आमच्या डोळ्यांना दिसत नाही तर मग आम्ही आहे कसा मानावा? तर आहे म्हणण्याचं आणि नाही म्हणण्याचं त्याच्यासाठीच आपल्याकडं कर्म उपासना पूर्ण होऊन, ईश्वराची कृपा होऊन, सद्गुरूच्या कृपेने महावाक्याचा बोध होऊन, अनुग्रह घेऊन आपण जर नामचिंतन केलं तरच ह्या गोष्टी सफल होतात. अन्यथा सफल होत नाहीत. अनुग्रह लागतो याला. हे गुरु शिष्याचं ज्ञान आहे. हे संप्रदायानुसार आलेलं जे ज्ञान असतंय ते गुरुकृपा. म्हणजे आपला हा संप्रदाय हंस, ओम, आत्री, दत्त, नारायण, लक्ष्मण, बलभीम, सख्यानंद, शांतामाई, बंडोबा, केरवा, श्रीपाद, रामदास, नारायण, रोहिदास इथपर्यंत आलेली ही परंपरा आणि त्या रोहिदास बाबांच्याकडून माझ्यापर्यंत आले आणि मी म्हणजे आपण कोणी नसून माझ्यातून माझे सद्गुरू हे तुमच्या पुढं हे प्रस्ताव मांडत आहेत. हे शरीर म्हणजे माईक आहे. शरीर म्हणजे जड असतं, शरीराला काही करता येत नाही. माईक जड असतं पण माईकातून आवाज येतो. तसं हे शरीर माईकासारखंच आहे आणि याच्यामध्ये माझ्या बाबाच आहेत म्हणजेच चैतन्य भगवान परमात्मा. हे शरीर याच्यामध्ये चैतन्य असल्याशिवाय कुठलंही कार्य होऊच शकत नाही. म्हणून याच्याद्वारे आता चैतन्य असतंच आणि ते सर्वत्र आणि व्यापक असतं आणि व्यापक चैतन्याला ब्रह्मशब्द आहे. आतमध्ये असते म्हणून त्याला आत्मा शब्द आहे, कुटस्थ आहे. अंतकरणामध्ये याचा आभास आहे म्हणून त्याला जीव असं म्हटलेलं आहे आणि मी माझं माझं करतो म्हणून त्याला जीव असं म्हटलेलं आहे. मी आणि माझं आपल्याला व्यावहारिक सत्तेमध्ये जरी म्हणता आलं तरी परमार्थी सत्तेमध्ये आपल्या अंतकरणाला ते ज्ञान असणं गरजेचं आहे. म्हणून ही तत्वे एकंदर तत्वे मिळाल्यामुळे एकंदर 19 तत्वे सांगितलेले आणि काही ठिकाणी अष्टपुरीतल्या 27 तत्वांचा सूक्ष्म देह होतो असे वर्णिलेले आहे. शिष्य म्हणतो अष्टपुरीतील 27 तत्वांनी झालेल्या सूक्ष्म देहाविषयी आता आपण सांगितलेत, पण अष्टपुरी म्हणजे काय ते अगोदर सांगावे. आता हे आपल्याला शब्द असतात अष्टपुरी. आता अष्टपुरी आपल्याला कुठं माहिती आहे? मग आपण काय म्हणतो, आपल्याला थोडीशी शब्द अवघड वाटतात, पण आपल्याला जर अभ्यास करायचा असेल तर आपल्याला थोडंसं हे माहितीच करून घ्यावं लागतं. अष्टपुरी म्हणजे बघा 5 ज्ञानेंद्रियांची एक पूर म्हणजे 5 ज्ञानेंद्रिय आहेत आपल्याला, 5 कर्मेंद्रिय आहेत हे दुसरं पूर
चार अंतकरणाचे हे तिसरे पोर, अंतकरण पूर, ज्ञानेंद्रिय पूर, कर्मेंद्रिय पूर आणि 5 प्राणांचे चौथे पोर, पंचमहाभूतांचे 5वे पोर, अविद्या 6वे पोर आणि काम 7वे पोर आणि कर्म हे 8वे पोर आहे. तर ही 8 पुरे मिळून 27 तत्वे होतात. या सर्व तत्वांचा तुम्ही आम्ही द्रष्टा आहोत. हे एवढं सांगायचं यांना काही कारण नाही, हे आपल्याला माहिती नसतं. आणि मग आपण काहीतरी प्रश्न करतो की मग देव आहेच म्हणतेत, मग देव कुणीच पाहिला, मग देव कुठेच असतो. साधी एक गोष्ट आहे की व्यवहारामध्ये जर आपल्याला चांगल्या पद्धतीनं जगता यावं, चांगल्या पद्धतीनं राहता यावं, जर असं जर करायचं असेल तर लहानपणापासून 20 वर्षापर्यंत शिकावं लागतं, 25 वर्षापर्यंत शिकावं लागतं, 30 वर्षापर्यंत शिकावं लागतं, तोपर्यंत PhD होते. आणि तेव्हा मग आपल्याला कुठेतरी बंगल्यामध्ये, कुठेतरी घोडा गाडी बंगला, आपल्याला सर्व संपत्ती मिळवता येते. म्हणजे 30 वर्ष अभ्यास करावा लागतो जगण्यासाठी. चांगल्या पद्धतीनं जगण्यासाठी 30 वर्षे चांगला अभ्यास करून जर केलं तर मग आपल्याला या जगतामध्ये कुठेतरी आपल्याला हे शब्दस्पर्श रूपरसगंध विषय हे भेटतात. आणि मग भगवान परमात्माची ओळख जर करून घ्यायची असेल तर त्याच्यासाठी काहीच लागत नाही का, एका मिनिटातला प्रश्न आहे का तो, की देव कुठं यान, देव कुणी पाहिलान, देव दाखवितो कान, देव दिसतो कान, ही लगे गोष्ट कळण्याची गोष्ट नाही. साधी एका टायमाची जर भाकरी खायची असेल तर त्याला वर्षभर कष्ट करावं लागतं, तेव्हा ज्वारी गहू असे उत्पन्न होतात आणि त्याच्यानंतर आपल्याला खायला मिळतं. एवढा मोठा ब्रह्मांड नाही ज्या भगवान परमात्मानं ही निसर्ग निर्माण करून ठेवलेला आहे आणि तो निसर्ग निर्माण अगोदर केला, नंतर हे जीव उत्पन्न केलेले आहेत. कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती, वाढवी श्रीपती सवे दोन्ही. अगोदर दुधाची उत्पत्ती, नंतर बाळाची उत्पत्ती ध्यानात ठेवा. मग ही ईश्वर सृष्टी. आता ह्या चैत्र महिन्यामध्ये कोण पाणी घालतं झाडांना? कुठे बी असतात ते दऱ्या डोंगर कड्यावर, कुठे बी झाडे असतात. माणसाला ऊन सहन होत नाही, तिथं झाडाला पाणी आलं कुठून? काय प्रमाण आहे त्याचं महाराज? फुटती तरुवर उष्ण काळ मासी, जीवन तयाशी कोण घाली. त्याला कोणी पाणी घातलं? काय त्या ईश्वराची निर्मिती असल? मग आपण मग हे असा भगवान परमात्मा आहे, त्याची लीला कळत नाही तो काय. म्हणून आपल्याला कळून काय घ्यायचंय की आपण साक्षी आणि द्रष्टा कसे कुटस्थ आहोत आणि आपण कसे मुक्त आहोत. तर हे अशा प्रकारची या सर्व तत्वांचे तुम्ही आम्ही द्रष्टा आहोत. ही तत्वे दृश्य, जड, विकारी आणि अनात्मरूप आहेत. शिष्य म्हणतो गुरु महाराज अशा रीतीने तत्वांची निरूपणे वेगवेगळी केलेली आहेत, तर त्यापैकी मी किती मानू? देह पाहिला तर एकच आहे, पण त्याची तत्वे गणण्याच्या रीती मात्र वेगवेगळ्या सांगितलेल्या आहेत. त्याचे कारण काय बरे? तर अरे बाबा म्हणले, तुम्हाला मुद्द्याची अशी एक गोष्ट सांगतो, जेवढ्या प्रक्रियाच्या योगाने आत्मा असंग, आजर, अमर, आक्रिय, सच्चिदानंद स्वरूप आहे असे समजून येईल. म्हणजे आपल्याला काय होत असते की देहच मी आहे, देह कसा आहे वगैरे आपल्याला जे वाटतं की नाही. इथलं रेकॉर्डिंग केलं काय रे? तर सच्चिदानंद स्वरूप आहे असे समजून येईल तेवढ्या सर्व प्रक्रिया मानाव्या. काही ठिकाणी कार्यकारणाची एकता कल्पिल्यामुळे थोडी तत्वे सांगितलेली आहेत आणि काही ठिकाणी कार्य व कारण यातील प्रत्येकास वेगवेगळे कल्पून त्याचे निरूपण केलेले आहे, म्हणून जास्त तत्वे सांगितलेली आहेत. पण कितीही तत्वे धरली तरी ती सर्व दृश्य अनात्मरूप परिणामे जड आहेत. सबब त्यांचा त्याग करावा, त्यांच्याहून वेगळा त्यांचा द्रष्टा परिणाम रहित चैतन्यरूप असा जो आत्मा, त्याचा अपरोक्ष रीतीने दृढ निश्चय करावा. आपण सच्चिदानंद आत्मा ब्रह्मरूप आहोत. तर हे आपण म्हणजे विसरायची जरुरीच नाही, कारण आपणच आत्मा आहोत. कारण देह आपल्याला कळतो आहे, देहाची कार्य आपल्याला कळतात, आपल्याला सूक्ष्म देह कळतो. सूक्ष्म देह म्हणजे आता झाला आपला की नाही, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, पंचप्राण, अंतकरण, पंचक, ह्याला काय म्हणतात? सूक्ष्म देह. हे सूक्ष्म देह आपल्याला कळतो, म्हणून आपण ते सूक्ष्म देह म्हणजे आपण नाहीत. मग आपल्याला हा दिसणारा स्थूल देह बी कळतो, ते स्थूल देह सुद्धा आपण नाहीत. याचे आपण साक्षीद्रष्टा आहोत, म्हणजे वेगळे आहोत. जसं ह्या घरामधला मनुष्य घरापेक्षा वेगळा असतो, हे तर आपल्याला कळतं ना. घरातला मनुष्य घरापेक्षा वेगळा आहे, हे सत्य आहे की नाही? हे जसं सत्य आहे तसंच या देहरूपी घरातला आत्मा, याला द्रष्टा पाहणारा या घरापेक्षा वेगळा आहे. आणि हे जी घर आहे ते हाडामासाचं घर बांधलेलं आहे.
आणि या घरामध्ये राहून आपण या हाडामासाच्या देहाला आपण आपलं म्हणतो. म्हणून आपण ध्यानात घ्यायचं की आपण हे देह म्हणजे आपण नाही, तर हे घर म्हणजे आपण नाही, तसं देह म्हणजे आपण नाहीत. आपण सच्चिदानंद आत्मा ब्रह्मरूप आहोत. आपलं मी देह म्हणता कोटी ब्रह्महत्येचं पातक आहे म्हणले. जर देहाला मी एक वेळेस मी म्हणलं तर. म्हणून ध्यानात ठेवायचं, तो विषय आहे आपल्या पंचीकरणामध्ये पुढे येईलच. तर प्रक्रिया 9वी आहे. गुरु म्हणतात बा शिष्या, ज्याप्रमाणे स्थूल देह अन्नमय कोशरूप आहे आणि त्याहून तो आत्मा भिन्न आहेस, त्याचप्रमाणे या सूक्ष्म देहातही प्राणमय, मनोमय, विज्ञानमय असे 3 कोश आहेत. या 3ही कोशाहून तुम्ही वेगळे आहात, अर्थात कोशातीत आहात. म्हणजे या शरीराचा अभ्यासच आहे सगळा, की हे शरीर कसं आहे, कोणी बनवलं, कसं बनवलं, याचा आपण साक्षी द्रष्टा वेगळे कसे आहोत. तर शिष्य म्हणतो, गुरुवर या 3ही कोशांची रूपे तुम्ही भिन्न भिन्न करून सांगितली, तर ते सांगा म्हणतो. तर गुरु म्हणतात 5 प्राण आणि 5 कर्मेंद्रिय अशी 10 तत्वे मिळून प्राणमय कोश झालेला आहे. प्राणमय कोश कशाला म्हणतात, तर 5 प्राण आणि 5 कर्मेंद्रिय. मग 5 प्राण आपल्याला माहितीत ना, अपान, व्यान, समान, उदान, आहे की नाही, समान, अशी हे 5 आहेत. आणि 5 कर्मेंद्रिय अशी 10 तत्वे मिळून प्राणमय कोश झालेला असे समजावे. अथवा 5 प्राण आणि 5 उपप्राण मिळूनही प्राणमय कोश होतो असे समजावे. म्हणजे प्राणमय कोश कशाला म्हणतात ते आपल्याला ध्यानात आलं पाहिजे. प्राणमय कोश आपल्याला कळतो म्हणून त्याचा आपण साक्षीद्रष्टा आहोत. शिष्य म्हणतो 5 प्राण म्हणतात ते जाणतो, पण 5 उपप्राण आपण सांगितले ते मी जाणत नाही. यासाठी त्याची नावे सांगावी, त्या प्रत्येकापासून कोणकोणती क्रिया घडते. तर ते म्हणले 5 मला माहिती आहेत म्हणले, प्राण, समान, उदान, हे जे तुम्ही सांगितले 5 ते मला कळाले, पण आणखीन तुम्ही उपप्राण म्हणतात ते कोणचे आहेत. तर मग ते 5 उपप्राण आहेत नाग, कुर्म, कर्कल, देवदत्त आणि धनंजय. आपल्या शरीरामध्ये हे आणखीन 5 आणि त्यांचे 5 उपप्राण असे आहेत. यांचेच नाव आहेत. नाग एकाचं नाव आहे वायूचं, कुर्म आहे, कर्कल आहे, देवदत्त आणि धनंजय आहे. आणि ह्यांचे वेगवेगळे कर्म आहेत. आपल्याला ढेकर येतो का, ढेकर येतो हे तर आपल्याला माहितीच आहे, आपल्याला मशहूरच आहे, ढेकर येतो आपण जेवण केल्यानंतर. तर ते नाग हा वायू याच्यापासून आपल्याला ढेकर येतो. कुर्मापासून डोळे मिटता उघडता येतात, आपल्या डोळ्यांची उघडझाप सारखी होत असते. ते कुर्म नावाचा वायू जर कार्यरत नसेल तर उघडझाप होत नाही. कर्कलापासून आपल्याला शिंक येते, शिंक, कर्कल वायू, ते शिंक आणतो आपल्याला. आणि देवदत्त नावाच्या वायूपासून आपल्याला जांभळी येते, जांभळी, देवदत्त नावाच्या वायूपासून. आणि धनंजय नावाचा वायू जे असतो तो सर्व शरीरात राहून शरीर पुष्ट करतो आणि शवात प्रतात राहून त्यास फुगवतो. जर शरीर जिवंत असेल तर धनंजय वायू काय करतो, आपल्या शरीराला पुष्टी देतो, शरीर वाढवतो. आणि ज्याचा मृत्यू झालेला आहे त्याच्या शरीरामध्ये धनंजय नावाचा वायू त्याचं शरीर फुगवतो आणि नष्ट करतो. हे 5 उपप्राण यांचं कर्म असं आहे. हे 10 वायू प्राणरूप आहेत म्हणून त्यास प्राणमय असे नाव दिलेलं आहे. शिवाय हे प्राणमय वायू आत्मा झाकून टाकतात म्हणून त्यास कोश अशी संज्ञा दिलेली आहे. म्यान तलवारी झाकते म्हणून त्या जल जसे कोश म्हणतात तसेच यांनाही कोश म्हणतात. वर सांगितलेला प्राणमय कोशांचा तुम्ही द्रष्टा, त्या कोशाहून वेगळा आहात. त्या प्राणमय कोशांच्या आत मनोमय कोश आहे. 5 ज्ञानेंद्रिय आणि 1 मन, या 6ला मिळून मनोमय कोश असं म्हणतात. 5 ज्ञानेंद्रिय आणि 1 मन, त्याला मन, या 6 मिळून मनोमय कोश म्हणतात. त्याहूनही तुम्ही साक्षी आत्मा वेगळा आहात. यासाठी दृश्यरूप असा तो मनोमय कोशच तुम्ही नाहीत, तुम्ही त्याचा द्रष्टा आहात. म्हणजे आपलं हे सगळं सांगायलेत. शरीर कसं आहे, कसं बनलेलं आहे, त्याचा आपण साक्षी कसा वेगळा आहोत, आत्मस्वरूप आपण कसे होते. या मनोमय कोशांच्या आत विज्ञानमय कोश आहे, तो 5 ज्ञानेंद्रिय आणि 1 बुद्धी अशी 6 मिळून झालेला आहे असे सांगितलेले आहे. त्यासही जाणणारे तुम्ही आत्मा आहात. अशा रीतीने सूक्ष्म देहात असणारे 3ही कोश तुम्ही नाहीत. म्हणजे हे जे कोश आहेत, हे जे शरीर आहे, हे आपण नाहीत. आपल्याला ईश्वराने दिलेलं हे साधन आहे. या साधनाच्या द्वारे आपण या जगामध्ये कसं राहायचं, काय करायचं, काय करायचं नाही, काय खायचं, काय खायचं नाही, काय प्यायचं, काय प्यायचं नाही, हे जे ज्ञान आहे तर ते आपण डोक्यामध्ये ठेवलं पाहिजे. आणि सतत आपणच आपली आठवण करायची आहे. परमार्थ करणे म्हणजे काय, की आपण सच्चिदानंद आत्मा ब्रह्मरूप आहोत, ही आपणच आपल्याला आठवण ठेवायची आहे. शरीर तर एके दिवशी पडणारच आहे, कोणाचंही पडणार आहे, तुमचं आमचं कोणाचंही असू द्या, शरीर पडतच असतं. शरीर हे राहतच नाही. अंगावरचे कपडे आपण आतापर्यंत किती फाडले ते आपल्याला माहिती आहे.
कपडे हे टिकतच नसतात, किती भारी घ्या किंवा हलके घ्या ते कपडे राहतच नाही. तसं शरीर कोणाचं कसंही कितीही कसंही असलं तरी ते शरीर राहतच नसतं, कारण शरीर हे साधन आहे, साधन हे कधी टिकतच नसतं. म्हणून ध्यानात ठेवायचं की या साधनाचे आपण साक्षी आत्मा कुटस्थ आहोत. त्याला रंग नाही, रूप नाही, वर्ण नाही, छाया नाही, असा तो निर्गुण निराकार भगवान परमात्मा, आणि तेच आपलं स्वरूप आहे आणि तेच आपण आहोत हे आपल्याला विसरायचं नाही. त्या कोशत्रयाहून भिन्न आहेस, म्हणून अशा रीतीने कोशत्रय रूप सूक्ष्म देह जर तुम्ही नाहीत तर मग तुम्ही करता भोगताही नाहीत. सुखदुःखे हे तुमच्यात नाहीत तर ती अंतःकरणात आहे. सुखदुःख कोणाला होतात? सुखदुःख अंतःकरणाला होतात, ते मनाला होतात, अंतःकरणाला होतात. परंतु आपण जे आहोत ते आपण साक्षी आत्मा आहोत. आत्म्याला सुखदुःख होत नसतं, पण आपण अंतःकरणाला झालेलं सुखदुःख आपण आपल्याकडं लावून घेतो. का लावून घेतो? तर मी खरं आहे असं वाटतं आणि माझे खरं आहे असं वाटतं. आपल्या या व्यवहारामध्ये आपल्याला काहीतरी कमी जास्त घडतं आणि ते माझं असं झालं तसं झालं आपण म्हणतो. याच्यावरून आपण सुखीदुःखी आपलं अंतःकरण होत असतं. ऐकणे, पाहणे इत्यादी पंच ज्ञानेंद्रियांचे धर्म आहेत. बोलणे, घेणे देणे हे कर्मेंद्रियांचे धर्म आहेत आणि शुद्धात्रशा हे प्राणाचे धर्म आहेत. यापैकी एकही तुमच्यात नाहीत, म्हणजे आत्मस्वरूपात नाहीत. ही शरीराचे धर्म आहेत सगळे. मग शरीराचे कर्म आपले कसे होतील हे ध्यानात घ्या. तर आपल्या घरामध्ये सगळ्या सोयी आपण उपलब्ध केलेल्या आहेत. किचन केलेलं आहे, टॉयलेट केलेलं आहे, सर्व तुमचं म्हणजे आता हे हॉल आहे, बेडरूम आहे, हे सगळं आहे. हे या घराचा आणि आपल्या राहणाऱ्या मनुष्याच्या सोयीसाठी हे निर्माण केलेलं आहे. तसं हे शरीर सुद्धा भगवान परमात्मानं आपला व्यवहार व्यवस्थित व्हावा याच्यासाठी आपल्याला दिलेला आहे. पण आपण हे घर म्हणजेच मी असं कधी शुद्ध मनुष्य म्हणतो का? जो मनुष्य ज्ञानवा आहे, कळता आहे, हुशार आहे, तो मनुष्य हे घर म्हणजेच मी असं कदापिही म्हणू शकत नाही. तसं ज्याला सद्गुरू भेटले, ज्याला स्वरूपाचं ज्ञान व्हायला लागलं, तर तो हा नासका तुसका हाडा मासाचा हा जो देह आहे तो मी कदापिही म्हणणार नाही. ध्यानात ठेवा माय बापा हो. कारण हा देह म्हणजे घर आहे एक, हे आत्मस्वरूपाला जीवरूपानं राहण्याचं घर आहे आणि ह्या घराचा आपण साक्षीद्रष्टा वेगळा आहोत. आपल्याला जन्म नाही आणि मरण नाही, म्हणून आपण मुक्त आहोत. तर या रीतीने सूक्ष्म देहाच्या कोष्टकात ज्या 9 प्रक्रियांचे निरूपण केलेले त्या प्रक्रियाचे विवेचन ब्रह्मनिष्ठ सद्गुरूच्या उपदेशाने समजावून घेऊन आपण स्वतः त्या सूक्ष्म देहावरून विलक्षण सद्रूप चिद्रूप आनंदरूप अकर्ता अभोक्ता असंग असा आत्मा आहोत असा निश्चय करून भौतिक आणि अनात्मरूप जो सूक्ष्म देह त्यावरील अहंता ममताचा त्याग करावा. या रीतीने सूक्ष्म देहाच्या कोष्टकाचे निरूपण संपले. आता पुढे 13व्या चौपाईत सूक्ष्म देहाच्या स्वप्नावस्थादी दुसऱ्या 8 तत्वाचे निरूपण सद्गुरू करतात. बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय. गोपाल श्री कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रोहिदास भगवान की जय. सब संतन की जय. विश्वात्मके देवे येणे वागेज्ञ तोसावे, तोसो निमज द्यावे पसाय दान हे. जे कळांची व्यंकटे सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो. विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जेवांची लतो तिला हो. प्राणी जात वर्षत सकळ मंगळे, ईश्वर निष्ठांचे मांद्याळे. अनावरत भूमंडळे भेटो तया भूता, चला कल्पतरूचे आरव. चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे. चंद्रमे जे आलंचन, मार्तंड जे तापहीन. ते सर्वाये सदा सज्जन, सोयरे होतू किंबहुना सर्व सुखी. पूर्ण होऊ निती लोके, भजे ज्वादी प्रके अखंडित. आणि ग्रंथोपजीये विशेषी लोकीये, द्रष्टा द्रष्ट विजय व्हावे जी. एत मने श्री विश्वेश्वरावो, हा होईल दान पसावो. येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला, येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. ओम शांती शांती शांती.
बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय. गोपाल श्री कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रोहिदास भगवान की जय. सब संतन की जय. सर्वांना जय हरी. सर्वांना जय हरी. जय हरी जय हरी. सर्वांना जय हरी जय हरी जय हरी. कुठं ते काय झालं ते पुढं गेलं ना ते टाइम पुढे गेला. टायमाचं किती झालं ते तर बघितलं.